स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. युद्ध जिंकलं असलं तरी पुढच्या युद्धासाठी सराव महत्त्वाचा. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवली तरच तळागाळात पक्ष वाढेल. फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. आज शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, अमित शहा, जेपी नड्डा अधिवेशनाला उपस्थित राहणार. भाजपच्या अधिवेशनासाठी आज अमित शहा शिर्डीत येणार. यावेळी शहा साईबाबांचं दर्शन घेणार. दर्शन घेऊन अधिवेशनाला उपस्थित राहणार आणि शनी शिंगणापूरलाही जाणार. शनी शिंगणापूरला दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डीमध्ये आज होत असलेल्या भाजपच्या अधिवेशनासाठी फडणवीस शिर्डी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शनी शिंगणापूरमध्ये तैलाभिषेक. भाजप अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी शनी शिंगणापूर इथं दर्शन घेतलं. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. रवींद्र चव्हाण भाजपचे नवे राज्य कार्यकारी अध्यक्ष. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून अधिकृत घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चंद्रशेखर बावनकुळेंच्याच अध्यक्षतेखाली होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार. तोपर्यंत रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्षपद सांभाळणार. आगामी निवडणुका सध्या तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. महाविकास आघाडी केवळ फडणवीसांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तसंच केंद्रात भाजपचं सरकार येऊ नये यासाठी अस्तित्वात आली होती. राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. बारामतीच्या अंजनगावमधील उपकेंद्राच्या उद्घाटनाला अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. विधानसभेनंतर पहिल्यांदाच दोघं एकाच कार्यक्रमात. यावेळी सुप्रिया सुळेंना बघून अजित पवारांनी हात जोडले. वीज उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचं खासदार सुप्रिया सुळेंना ऐनवेळी निमंत्रण. पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, पत्रातून मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मेळावा पार पडला. निवडणुकीमध्ये संघाचे लोक घरोघरी गेले. आता पुढच्या निवडणुकीपर्यंत घराबाहेरही निघणार नाहीत. अंबादास दानवेंची मेळाव्यातून टीका. विशाळगडावरील पायथ्याशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. उरसाला महसूल आणि पुरातत्व विभागाची परवानगी नाही. मात्र प्रशासनाकडून नियम आणि अटींसह भाविकांना आणि पर्यटकांना विशाळगडावर प्रवेश. प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर आज कोल्हापूर दौरा करणार. शाहू महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार. उद्धव ठाकरेंनीच मराठी माणसांना उद्ध्वस्त करून टाकलंय हे वास्तव. शिवसेना नेते रामदास कदम यांचा हल्लाबोल. भविष्यामध्ये ठाकरेंना मराठी माणसाचं नाव घेण्याचा अधिकार नाही, कदम यांचं वक्तव्य. 15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार. जगातील सर्वात मोठ्या कृष्ण मंदिराचा मोदी आढावा घेणार. खासदार सुप्रिया सुळे आज परभणीच्या दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. परभणीमध्ये सुरू असलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या धरणे आंदोलनालाही भेट देणार. मकोका लावताना सिलेक्टिव्हली मकोका का लावला, वाल्मिक कराडवर का नाही लावला, सुप्रिया सुळेंचा सवाल. सगळ्यांना एकत्र येऊनच बीड परभणी शांत करावं लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. महाराष्ट्र शांत ठेवणं ही एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही तर सगळ्यांचीच जबाबदारी, शरद पवारांचं वक्तव्य. बीड परभणीबाबत शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा. धनंजय मुंडेंचा फोटो. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत फोटो दाखवत सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, सुरेश धस यांची मागणी. धनंजय मुंडे मुख्य आका बीडची नाही ही तर केवळ परळीची दहशत. जनआक्रोश मोर्चातून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. संतोष देशमुखांना सलग 4 तास मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ काढून नाकाला दाखवला. सुरेश धस यांचा दावा. तर गुन्हा दाखल करू नका असं म्हणणाराच मुख्य आरोपी. धस यांचा गौप्यस्फोट. सुरेश धसांमुळे बीड जिल्हा बदनाम झालाय. धसांवर टीका करताना पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. केज जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कस्टडी. सरकारी वकिलांनी 8 दिवसांची कस्टडी मागितली होती. अनुदान देण्याचं सांगून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातला. पैसे परत मागितल्यावर मारहाण करून हाकलून दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, शेतकऱ्यांची मागणी.
वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री करू नये, अशीही मराठा समाजाची बैठकीत मागणी. धनंजय मुंडेंनी आपल्या माणसांना आवर घालावा. तुमच्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम, ओबीसींना त्रास झाला तर 25 जानेवारीनंतर तुमची मस्ती उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही, जरांगेंचा इशारा. धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चानंतर संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. संतोष देशमुखांना न्याय देण्याची निवेदनातून मागणी. बीडच्या परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकी स्वाराला धडक. अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू. आता अपघातग्रस्तांना मदत केल्यास 25,000 रुपये मिळणार. आतापर्यंत मदत करणाऱ्यांना 5,000 रुपये मिळायचे, आता ते वाढवून 25,000 रुपये करण्यात येणार असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. इंग्रजांच्या काळातील कामं 100 वर्ष टिकली, आपण केलेली कामं 25 वर्षही टिकत नाहीत. दर्जेदार काम करायचं नसतं तर कॉन्ट्रॅक्ट कशाला घेता? काम चांगलं झालं नाही तर ब्लॅकलिस्ट करेन, अजित पवारांची ठेकेदारांना तंबी. टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 9 कोटींचा ऐवज जप्त. शनिवारी पोलिसांनी दादर कार्यालयाची झाडाझडती घेतली. या कार्यालयासाठी दरमहा 25 लाख रुपये भाडं मोजलं जात असल्याचं तपासात समोर. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे 5व्या-6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरती आज सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. या कालावधीमध्ये जलद मार्गावरच्या सगळ्या सेवा धीम्या मार्गावर. ट्रान्स हार्बर मार्गावरही आज मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरूळ मार्गावरती ब्लॉक. या कालावधीमध्ये पनवेल, वाशी, नेरूळहून ठाणेकडे जाणाऱ्या सगळ्या सेवा बंद. आज दुपारी 2 ते 4 कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहणार. ब्लॉक दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकादरम्यान देखभालीची कामं. मुंबई मेट्रो लाईन 7 आणि 2A या दोन्ही मार्गांवरती पूर्ण गतीनं संचालनासाठी CCRSची मंजुरी. दोन्ही मार्गांना सुरक्षा प्रमाणपत्र प्रदान. मुंबईतील मीठ चौकी फ्लायओव्हरचा दुसरा टप्पा जनतेसाठी खुला. मंत्री पियुष गोयल यांची वचनपूर्ती. मलाडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मीठ चौकी फ्लायओव्हर महत्त्वाचा. मुंबईमध्ये वाढत्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ कारणीभूत असल्यानं पालिका प्रत्येक वॉर्डमध्ये 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार. प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामांवरून मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे. नॅशनल पार्कमध्ये बांधकामं उभाराल तर खबरदार, अशा शब्दात हायकोर्टानं सरकारला खडे बोल सुनावले. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिका आता प्लास्टिक बंदीसाठी कठोर अंमलबजावणी करणार. सोमवारपासून कारवाईचा धडाका सुरू होणार. प्लास्टिक पिशवी वापरणं बंद केलं नाही तर 5,000चा दंड भरावा लागेल. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात 1,000 रुपयांनी वाढ. सोनं 80,650 रुपयांवर. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यानं दरवाढ झाल्याची माहिती. बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर घटला. 1000 मुलींमध्ये केवळ 865 मुली. अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटवर कारवाईची मागणी. राजमाता जिजाऊंचा आज 427वा जन्मोत्सव. राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यामध्ये मोठ्या संख्येनं जिजाऊ भक्त दाखल. जिजाऊंच्या वंशजांकडून जिजाऊंना वंदन. सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदेंकडून राजमाता जिजाऊंना वंदन. राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जाऊन जिजाऊंचं पूजन. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात पारंपरिक जलयात्रा. तुळजाई नगरीतील हजारो महिला भगिनींनी पापनाशी तीर्थकुंडातून पाणी आणलं. वाजत गाजत तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात जाऊन जल अर्पण केलं. युवा दिनाचं औचित्य साधून नागपूरमध्ये युवा दौडचं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप खासदार कंगना रनौत यावेळी उपस्थित. नागपुरातील यशवंत स्टेडियममधून युवा दौडला सुरुवात. टिपेश्वरवरून धाराशिव परिसरात आलेल्या वाघाच्या रेस्क्यूला परवानगी. वनविभागाकडून पाठवलेल्या प्रस्तावाला 15 दिवसांनंतर मंजुरी. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 10 जणांची रॅपिड रेस्क्यू टीम धाराशिवमध्ये दाखल होणार. मुंबईतील पवई येथील IIT कॅम्पसजवळ एका व्हिडिओ कॅमेरामध्ये बिबट्या कैद. याआधी सुद्धा या भागामध्ये तुलसी तलावाच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळला होता. मुंबईच्या बोरिवलीतून 40,20,000 रुपयांच्या अंमली पदार्थांसह दोघांना अटक. बोरिवली पोलिसांची कामगिरी.
परभणीतील वसमत रस्त्यावर असलेल्या वडापावच्या गाड्यावरच्या 2 सिलेंडरचा स्फोट. पहिल्या स्फोटामध्ये लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरा स्फोट. यावेळी अग्निशमन दलाचे जवान थोडक्यात बचावले. पुण्यातील एफसी रोडवर पोलिसांची आणि महानगरपालिकेची धडक कारवाई. अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारीनंतर फुटपाथवरील अनधिकृत विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात आली. पेण शहरातील फणसाडोंगरीमध्ये 14 वर्षीय मुलाची हत्या. अज्ञातानं हत्या करून मृतदेह झुडपात फेकला. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. नाशिक शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. मॅफेड्रॉन विक्री करणाऱ्या 3 महिला आणि एका पुरुषाला अटक. आरोपींकडून 4,15,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. देशामध्ये एचएमपीव्ही विषाणूचे 15 रुग्ण. आसाममध्ये 10 महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण. सर्वाधिक 4 रुग्ण गुजरातमध्ये. राजस्थानमध्ये 6 महिन्यांची मुलगी पॉझिटिव्ह. जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांना बिहार लोकसेवा आयोगाची नोटीस. प्रशांत किशोर यांना बिहार सरकारसह बिहार लोकसेवा आयोगाच्या कारभारावरती केलेल्या आरोपांवर 7 दिवसात उत्तर देण्याची मागणी. अन्यथा कारवाईचा इशारा. रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार. आठवले यांच्याकडून 15 उमेदवारांच्या नावांची घोषणा. बाकी जागांवर आठवले यांच्या पक्षाचा भाजपला पाठिंबा. दिल्लीत भाजपचं सरकार होईल, आठवलेंना विश्वास. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं. नवी दिल्ली विधानसभा क्षेत्रामध्ये मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा पत्रामध्ये आरोप केला. सर्वसामान्य नागरिकांना आता सर्वोच्च न्यायालय आतून पाहता येणार. सर्वोच्च न्यायालयाची गायडेड टूर सुरू करण्यात आली असून दुसरा आणि चौथा शनिवार सोडून अन्य शनिवारी नागरिकांना सर्वोच्च न्यायालय आतून पाहण्याची संधी. डीआरडीओनं सियाचीन लडाख सीमेवरती कडाक्याच्या थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी नवा युनिफॉर्म लॉन्च केला. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व द्यायला हवं. L&T कंपनीचे चेअरमन S.N. सुब्रमण्यम यांना आनंद महिंद्रांचं चोख प्रत्युत्तर. उत्तर प्रदेशच्या कन्नौज रेल्वे स्थानकावर मोठा अपघात. दुमजली बांधकामाधीन स्टेशनचा स्लॅब कोसळला. ढिगाऱ्याखाली 40 ते 50 मजूर आणि प्रवासी गाडले गेल्याची भीती. आतापर्यंत 22 मजुरांची सुटका. डिजिटल अरेस्टच्या मास्टरमाइंडला कोलकाता पोलिसांनी बंगळुरूमधून ताब्यात घेतलं. चिराग कपूर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो या घोटाळ्यातील एक प्रमुख मास्टरमाइंड. बंगळुरूमधून एकूण 11 जणांना ताब्यात घेतलं. बँकॉकच्या आकाशामध्ये महाकुंभचा ध्वज फडकला. प्रयागराजची अनामिका शर्मा हिनं 13,000 फुटांवरून महाकुंभचा ध्वज घेत उडी मारली. अनामिका शर्मा ही भारतातील सर्वात तरुण स्काय सी परवानाधारक महिला स्काय ड्रायव्हर आहे. लॉस एंजेलिस काउंटीमधील जंगलातील आगीमुळे मोठं नुकसान. वॉल्ट डिझनी कंपनीनं मदतीचा हात पुढे केला. पुनर्बांधणीच्या प्रयत्नांसाठी अंदाजे 120 कोटी रुपये देणगी देणार. मंगळवारी लॉस एंजेलिसमध्ये जंगलात लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. लॉस एंजेलिसमधील जंगलातील आग विझवण्याचं काम वेगानं सुरू. हेलिकॉप्टर आणि विमानांमधूनही पाण्याचा मारा. पॅलेस डिशच्या पूर्व भागामध्ये आग पसरण्याची भीती. परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना. आग पसरण्यापूर्वीच लोकांनी घरं रिकामी करण्यास सुरुवात केली. इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड. 6 फलंदाज, 7 गोलंदाज आणि 2 अष्टपैलू खेळाडूंचा समावेश. सूर्यकुमार यादव कर्णधार, अक्षर पटेल उपकर्णधार तर मोहम्मद शमीचं संघात पुनरागमन. 22 जानेवारीला पहिला सामना. प्रसिद्ध विनोदी अभिनेता टिकू तलसानियांना ब्रेन स्ट्रोक. अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू. प्रकृती चिंताजनक. बॉलिवूड सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट चिराग बांबोट याच्या विरुद्ध 6,15,00,000 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल. एका औद्योगिक रसायन व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.